Uh, so in the last few lectures, we have seen the initial structure, ZNH structure and CSCL structure. माझा आवाज येतोय? माझी तब्येत बरी नसल्यामुळे थोडा आवाज खोल आहे. हो येतोय सर. ओके. आपण मागच्या लेक्चरला झिंक सल्फेट, नंतर सीसीएम क्लोराइड आणि सोडियम क्लोराइड हे क्रिस्टल स्ट्रक्चर्स आपण बघितले. आता हा पुढचा जो टॉपिक आहे आपला रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर्स अँड देअर प्रॉपर्टीज, हा ॲक्च्युअली सेकंड चॅप्टर मधला टॉपिक आहे, पण त्यांनी फर्स्ट चॅप्टर मध्ये टाकलेला आहे, फर्स्ट युनिट मध्ये टाकलेला आहे. आपल्याला त्याची थोडीशी बॅकग्राऊंड हवी होती, परंतु ती नसल्यामुळे हा टॉपिक थोडंसं लक्षात द्यायला डिफिकल्ट होऊ शकतो. तर आपण बघितलं की जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत आपण बघितले, देर आर 14 ब्रेव्हाइस लॅटिसेस आणि 14 ब्रेव्हाइस लॅटिसेस आपण 7 क्रिस्टल सिस्टम मध्ये डिव्हाइड केले, बरोबर. तर आता हे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते व्हिज्युअल आपण पाहतो की आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर हे अशा पद्धतीचं असेल, क्युबिक असेल, टेट्रागोनल असेल, हेक्सागोनल असेल. तर इन द युनिवर्स जेवढे जेवढे क्रिस्टल्स आहेत ते ऑल बिलॉंग्स टू द 14 ब्रेव्हाइस लॅटिसेस. आणि जे आपण आता पिक्चर्स बघितले 14 ब्रेव्हाइस लॅटिसेसचे, तर त्या पिक्चर्सवरून आपल्याला काय लक्षात येतं, म्हणजे त्याला ते जे लॅटिसेस आहेत ते डायरेक्ट लॅटिस म्हणून आपण त्यांना, दॅट आर दी डायरेक्ट लॅटिसेस, बरोबर. तर डायरेक्ट लॅटिसेस म्हणजे आपल्याला आपण पिक्चर काढतो, एक क्यूब काढतो, त्या क्यूबच्या कॉर्नर्सला आपण ॲटम दाखवतो किंवा बॉडी सेंटरला आपण ॲटम दाखवतो, बरोबर. तर हे झालं डायरेक्ट पिक्चर. आता हे डायरेक्ट पिक्चर कुठल्याही क्रिस्टलचं आपल्याला काढता येत नाही, कारण आपल्याला जे क्रिस्टल स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं असतं तर ते स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला एक्सरे डिफ्रॅक्टोमेट्री स्टडी करावा लागतो. म्हणजे एक्सरेज आपण त्या मटेरियलवर इन्सिडेंट करतो आणि त्या मटेरियल इन्सिडेंट एक्सरेज पासून आपल्याला एक पिक्स मिळतात, त्या पिक्सचा स्टडी करून आपण एक स्ट्रक्चर तयार करतो. तर आपल्याला डायरेक्ट रिलेशन असं कुठे मिळणार नाही, दिसत नाही. म्हणजे डायरेक्ट ॲटम कुठे बसलेले आहेत हे आपल्याला पिक्चर दिसणार नाही, बरोबर. त्यासाठी आपल्याला एक्सरेची मदत घ्यावी लागते. सो आपण रेसिप्रोकल लॅटिस म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द रेसिप्रोकल लॅटिस? टू डिस्क्राइब क्रिस्टल स्ट्रक्चर वी नीड ओनली डायरेक्ट लॅटिस, बरोबर. आपल्याला जर क्रिस्टल स्ट्रक्चर बघायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट लॅटिस माहीत पाहिजे, म्हणजे डायरेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे असतं. बट टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द क्रिस्टल स्ट्रक्चर means the details of atomic arrangement we study their X-ray diffraction. म्हणजे आपल्याला जर क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिजे असेल तर आपण डायरेक्ट लॅटिस स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे असतं. पण जर आपल्याला इफ यू वॉन्ट द स्ट्रक्चर दॅट इज द डिटेल्ड ॲटॉमिक अरेंजमेंट, तर आपल्याला एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी करावा लागतो, बरोबर. एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी. आता एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी जसं आपण लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोप वापरतो, मायक्रोस्कोप काय देतो आपल्याला, डायरेक्ट इमेज देतो. मायक्रोस्कोप काय देतो आपल्याला, डायरेक्ट इमेज देतो, आपल्याला मॅग्निफाईड इमेज देतो. परंतु हा एक्सरे तसा काही डायरेक्ट मायक्रोस्कोप नाही आहे, तो काही आपल्याला क्रिस्टलचे ॲटम्स कुठे प्लेस केलेले आहेत याचा आपल्याला तो इमेज देणार नाही, बरोबर. सो एक्सरे डिफ्रॅक्शन इज नॉट अ डायरेक्ट मायक्रोस्कोपिक टेक्निक. जे हे डायरेक्ट मायक्रोस्कोपिक टेक्निक नाही की जे आपल्याला त्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर डिटरमाइन होईल आपल्याला. So we cannot see the atoms directly by this. We only get Bragg's peaks in different positions and directions. तर या एक्सरे डिफ्रॅक्शन मध्ये आपल्याला काय मिळतं, कारण डिफ्रॅक्शन आहे, इट इज द डिफ्रॅक्शन. तर आपल्याला ब्रॅग पिक्स मिळतात. ब्रॅग पिक्स म्हणजे इंटेन्सिटी पिक्स मिळतात इन सर्टन डायरेक्शन्स, बरोबर. जसं आपण SYBC ला डिफ्रॅक्शन थ्रू ए डिफ्रॅक्शन ग्रेटिंग बघितलं, तुम्ही एक्सपेरिमेंट पण केलाय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळालं, मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी मिळाले, बरोबर. तर तसं आपल्याला या एक्सरे डिफ्रॅक्शन मध्ये वी गेट द ब्रॅग्स पिक्स इन डिफरंट पोझिशन्स अँड इन डिफरंट डायरेक्शन्स. आता these Bragg peaks are related to atomic planes in a direct lattice, but this relationship is not direct. आता हे जे Bragg peaks आहेत तर ते कशाशी रिलेटेड आहेत, तर atomic planes in the crystal, बरोबर.
आपण बघितलं की क्रिस्टल इज मेड अप ऑफ क्रिस्टल्स आर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ इक्विडिस्टंट पॅरलल प्लेन्स. आणि हे प्लेन्स कसे सिलेक्ट करायचे इट डिपेंड्स अपॉन यू. तुम्ही कुठल्याही पद्धतीने प्लेन्स सिलेक्ट करू शकतात. बरोबर. So these bragg peaks are related to the atomic planes in the direct lattice, but this relationship is not direct. आता आपल्याला हे जे ब्रॅग पीक्स मिळतात त्यांचे रिलेशन कशाशी आहे तर त्या प्लेन्सशी आहे. परंतु हे जे रिलेशनशिप आहे हे इट इज नॉट अ डायरेक्ट रिलेशनशिप, तर ते इनडायरेक्ट रिलेशनशिप आहे. आता या सगळ्यांवर सोल्युशन जे आहे, so this solution is given by P.P. Ewald, name of the scientist, German scientist आणि क्रिस्टलोग्राफर. याने एक मेथड डेव्हलप केली की जे आपल्याला इनडायरेक्टली त्या क्रिस्टलचा आपल्याला पिक्चर आपल्याला काढता येईल ब्रॅग डिफ्रॅक्शन कंडिशन्सवरून, ब्रॅगच्या पिक्सवरून. सो द पॉल गिव्ह द सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम अँड त्या सायंटिस्टचं नाव होतं युवॉल्ड, P.P. Ewald. And he was a German scientist and a physicist and crystallographer. So he discovered a new type of lattice आणि याने या दुसऱ्या प्रकारची लॅटिस त्याने डेव्हलप केली किंवा शोधून काढली आणि त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल लॅटिस. आता हा जो रेसिप्रोकल लॅटिस आहे त्याला मोमेंटम स्पेस पण म्हणतात किंवा के स्पेस पण म्हणतात. कारण काय, मोमेंटम, पोझिशन अँड मोमेंटम. आपल्याला माहिती आहे की मुव्हिंग पार्टिकल पोझिशनचे मोमेंटम P इज इक्वल टू एच कट के. आता वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला एच कट के ही टर्म येते. बरोबर. तर रिलेशनशिप ऑफ वेव्ह विथ द ॲटॉमिक अरेंजमेंट, रिलेशनशिप ऑफ वेव्ह विथ द ॲटॉमिक अरेंजमेंट याचं जे रिलेशन दिलं जातं तर ते मोमेंटमच्या स्वरूपामध्ये दिलं जातं. तर मोमेंटम इन क्वांटम मेकॅनिक्स मोमेंटम काय असतो, P इज इक्वल टू एच कट के. तर के काय, प्रोपॅगेशन वेक्टर. एखाद्या वेव्हचा प्रोपॅगेशन वेक्टर काय असतो, के असतो. आता आपण लॅटिस मध्ये ट्रान्सलेशन वेक्टर्स आपल्याला माहिती आहेत, ए बी सी, दीज आर द ट्रान्सलेशन वेक्टर्स. तसं वेव्ह कॉन्सेप्ट मध्ये काय असतो तर मोमेंटम आपला वेव्ह वेक्टर असतो आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय के. तर त्या केचं आणि या रेसिप्रोकल लॅटिसचा संबंध असतो. बरोबर. म्हणून त्याला म्हणतात रेसिप्रोकल लॅटिस. आता रेसिप्रोकल लॅटिस हा कॉन्सेप्ट जो आहे हा अतिशय इमॅजिनेशनचा कोणता कॉन्सेप्ट आहे, म्हणजे इट इज इन द मोमेंटम स्पेस किंवा के स्पेस मध्ये तो दाखवला जातो. आता रेसिप्रोकल लॅटिस आणि डायरेक्ट लॅटिस आर रिलेटेड बाय फोरियर ट्रान्सफॉर्म. आता फोरियर ट्रान्सफॉर्म, व्हॉट इज फोरियर ट्रान्सफॉर्म, तर हे मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे जिथं तुमचं वेव्ह वेक्टर इज कन्वर्टेड इनटू द ऑर्डिनरी वेक्टर, वेव्ह वेक्टर इज कन्वर्टेड इनटू द ऑर्डिनरी वेक्टर, म्हणजे त्याला के स्पेस. के स्पेस मधून आपण रिअल स्पेस मध्ये येतो. आता आपण ज्या स्पेस मध्ये आहोत, आपली स्पेस कुठली तर रिअल स्पेस आहे. आपली स्पेस कुठली, रिअल स्पेस आहे. म्हणजे आपल्याला दिसतं कुठे काय आहे, ही वस्तू इथे, ती वस्तू तिथे, ती वस्तू तिथे. हे झालं डायरेक्ट लॅटिस. बरोबर. पण जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या डोळ्याच्या पडद्याआड आहे परंतु आपल्याला ती इमॅजिन करायची आहे, इनडायरेक्ट पद्धतीने आपल्याला तिचं रेखाटायचं, चित्र रेखाटायचं आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला हे रेसिप्रोकल लॅटिसची आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला वेव्ह थेअरीची मदत घ्यावी लागते आणि वेव्ह थेअरीमध्ये मोमेंटम स्पेस असते. तर रेसिप्रोकल लॅटिस आणि डायरेक्ट लॅटिस आर रिलेटेड बाय फोरियर ट्रान्सफॉर्म. तर रेसिप्रोकल लॅटिस आणि डायरेक्ट लॅटिस याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन असतं आणि त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण फोरियर ट्रान्सफॉर्म. आता आपल्याला हाऊ टू गेट द रेसिप्रोकल लॅटिस, हाऊ टू गेट द रेसिप्रोकल लॅटिस. आता आपल्याला माहिती आहे की हीच क्रिस्टल, एव्हरी क्रिस्टल एव्हरी क्रिस्टल is made up of set of parallel planes. Each crystal is made up of parallel planes and these planes can be represented by the normals to these planes and having the length equal to the reciprocal of the interplanar spacing. म्हणजे आपल्याला काय करायचंय की समजा आपण एक पर्टिक्युलर सेट पॅरलल प्लेन्सचा आपण सिलेक्ट केला, क्रिस्टल मध्ये एखादा पर्टिक्युलर सेट आपण सिलेक्ट केला आणि त्या सेटवर म्हणजे आपण एक कुठला तरी एक आर्बिट्ररी पॉइंट सिलेक्ट करा
ऑर्बिटरी पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर त्या पॉईंट पासून आपण त्या प्लेन्सवर नॉर्मल ड्रॉ करायचे आहेत. ड्रॉ द नॉर्मल्स थ्रू दिस प्लेन्स. या प्लेन्स मधून आपण नॉर्मल ड्रॉ करायचे. आता ही जी नॉर्मल आहे, या नॉर्मलची लेंथ किती असली पाहिजे, तर त्या प्लेन्सचा इंटर ॲटॉमिक स्पेसिंग जे आहे त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे समजा डी इज द इंटरप्लेनर स्पेसिंग, बरोबर आहे. डी काय असतो आपला इंटरप्लेनर स्पेसिंग असेल. हा, तर आपण इथपर्यंत आलो होतो. तर क्रिस्टल इज मेड अप ऑफ पॅरलल प्लेन्स, आणि पॅरलल प्लेन्स मध्ये जे डिस्टन्स असतं इंटरप्लेनर स्पेसिंग, आपण ते डी ने, स्मॉल डी ने दाखवतो. मग आता हाऊ टू गेट द रेसिप्रोकल लॅटिस पॉइंट्स. एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरचे रेसिप्रोकल लॅटिस कसे मिळायचे, तर प्रत्येक सेट जो आहे, फ्रॉम एव्हरी सेट ऑफ पॅरलल प्लेन्स, एक कुठला तरी नेटवर्कचे बरेच प्रॉब्लेम आहेत आज. आहेत का गेले थोडे? आहेत ना. हा, बाकीचे होतील अजून जॉईंट. स्नेहल, फार प्रॉब्लेम येत आहे नेटवर्क मध्ये बरं का. सर आपकी आवाज भी बरोबर नहीं आ रही है. वॉइस भी सही नहीं आ रही है सर. आवाज पण येत नाही का? हाँ सर, अटक रही है बहुत. जाऊ द्या, मग कॅन्सल करा लेक्चर आजचं. ठीक आहे. हो. उद्या काही होणार नाही आपलं लेक्चर, परवा होईल आता. हा, परवा. चालेल. हो. ठीक आहे.